नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज वार गुरुवार आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, त्यामुळे आता पूजा करायची आहे आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मंडळी, आता मी सुरुवातीला बाहेर आली आहे। बाहेर आल्यावरती आता मी बाहेरचं सगळं झाडलोट करते। बाहेरचं सगळं झाडून झाल्यानंतर आता मी किचनमध्ये आले। किचनमध्ये सकाळची जी काही भांडी होती ती पडली होती बेसिंगमध्ये, त्यामुळे आता ही पटपट घासून घेते। म्हणजे ओटा पण मला जरा थोडंसं स्वच्छ करायचा होता, तर हे सगळं मी आधी पहिले आवरून घेते। किचनचं आवरून झाल्यानंतर आता मी आलेली आहे पुन्हा एकदा बाहेर। आता सुरुवातीला जो दरवाजा आहे तो दरवाजा मी आधी पहिले सगळा पुसून घेते, कारण दरवाजावरती पण भरपूर अशी धूळ असते। तसं तर म्हणजे दिवसातून म्हणजे 1-2 दिवसातून तरी आपण हे दरवाजासुद्धा पुसला पाहिजे। दरवाजावरती पण अजिबात धूळ असता कामा नये आणि जेवढे तुम्ही घर स्वच्छ ठेवाल तितकं आपले पॉझिटिव्हिटी राहते। तर आता उंबरठा वगैरे सगळं पुसून घेतला, बाहेरचं पण मी आता सगळं हे पुसून घेते आणि आता पुसून झाल्यानंतर लगेच मी आता हळदीचं लेपनसुद्धा करून घेते। तर हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आणि थोडंसं अष्टगंध, आणि आता मी हे तयार केलेल्या हळदीचं लेपन पूर्ण उंबरठ्यावरती लावून घेते आणि साईडच्या ज्या चौकटी आहेत त्याला पण थोडंसं लावून घ्यायचं। तर हळदीचं लेपन झालेलं आहे। आता पटकन रांगोळीसुद्धा मी काढून घेते। दररोज माझी उंबरठ्यावरती रांगोळी असते, म्हणजे दोन्ही साईडला गोपद्म काढायचं आहे आणि मधल्या साईडला स्वस्तिक काढायचं, तर ही नेहमीची माझी रांगोळी आहे। आणि आज गुरुवार असल्यामुळे इथे मी कलरफुल रांगोळीसुद्धा काढते। आता रांगोळी झाल्यानंतर इथे मी उंबरठ्याची पूजा करून घेते। सुरुवातीला उंबरठ्यावरती फुलं वाहून घेतली आणि इथे मी कापूर जाळते आणि अगरबत्तीने ओवाळून आता कापूर जाळून ठेवते। खूप छान प्रसन्न वाटतं जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा। तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते। तर आता मी साडी नेसलेली आहे आणि आता पूजेला सुरुवात करते। तर आता इथे सुरुवातीला मी देवांची पूजा करून घेतलेली आहे आणि आता पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे। तर इथे मी कलश मांडणी करून घेतली आहे। कलशाच्या खाली इथे आपण तांदूळ ठेवायचे, त्यानंतर कलशामध्ये आपल्याला 5 प्रकारचे 5 पानांच्या ढाळ्या, नारळ लावायचे आणि नारळाला मी इथे मुखवटा लावलेला आहे देवीचा। त्याचबरोबर सुरुवातीला मी कलशाला हळदी कुंकवाची 8 बोटं लावून घेतलेली आहे। आता इथे मी आपलं जे महालक्ष्मीचं पुस्तक असतं ते सुद्धा इथे टेकवून ठेवलेलं आहे कलशाला। आता पूर्णपणे मी सगळी मांडणी करून घेते। सुरुवातीला डाव्या साईडला मी इथे श्रीयंत्राचं पुस्तक पण ठेवलेलं आहे खाली तांदूळ ठेवून। त्यानंतर महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती सुद्धा तांदळावरती ठेवलेली आहे आणि गणपती बाप्पाची सुरुवातीला आपल्याला पूजा करायची आहे म्हणून विड्याच्या पानावरती सुपारी ठेवलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे समई, आता मी इथे लहान साईजची माझी समई आहे ती ठेवलेली आहे। 2 समया ठेवल्या, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला। उजव्या साईडची जी समई आहे ती मी वरती ठेवलेली आहे आणि 5 प्रकारची 5 फळं ठेवायची। अशा प्रकारे आपली ही मांडणी करून घ्यायची आणि सुरुवातीला इथे मी समईची पूजा करते, दिव्यांची पूजा करते। एक तुपाचा दिवासुद्धा मी तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आता मी इथे मुखवट्याला दागिने वगैरे घालते। माझ्याकडे जे दागिने आहेत ते ऑलरेडी नथ वगैरे लावलेलीच आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करते। सुरुवात आपण गणपतीच्या पूजेने करायची। नेहमीप्रमाणे आपल्याला दुर्वाने गणपती बाप्पाला स्नान घालायचं आहे, हळदी कुंकू अष्टगंध, त्याचबरोबर फूल वगैरे व्हायचं आहे आणि गणपती बाप्पाचे आवडीचे दुर्वा वगैरे सगळं व्हायचं आहे। त्याच पद्धतीने महालक्ष्मीची पण पूजा आपल्याला करायची आहे। दुर्वाने आपल्याला स्नान घालायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत, फूल व्हायचे आहे। अशा पद्धतीने सगळी पूजा झाल्यानंतर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। तर आता स्वतः आपण ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून आचमन करावे आणि नंतर ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते ताम्हणात सोडायचे आणि
तुळशी पत्राने किंवा दुर्वाने आपल्याला तसबीर आणि कलशावरती थोडं थोडं पाणी शिंपडून देवीला स्नान घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू फुले अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवायचं आहे आणि दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला साखरेचा नैवेद्य दाखवला आहे, कारण दूध माझं अजून आलं नव्हतं. दूध जेव्हा येईल तेव्हा दुधाचा पण नैवेद्य दाखवणार आहे. नैवेद्य अर्पण करून मनात देवीला आपली विनंती करायची आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मीच्या समोर बसून आपल्याला कथा आणि महात्म्य वाचायचं आहे. देवीची आरती वगैरे झाल्यानंतर आता मी इथे किचनमध्ये आले, कारण बराच वेळ झाला होता, सगळा नैवेद्य करायचं होतं, त्यामुळे गडबड होती. तर आता इथे पटकन कुकर लावून घेते. आता मी तुम्हाला स्वयंपाक वगैरे काही आता दाखवत बसत नाही, कारण खूप लेट झालं आहे ऑलरेडी. तर चला पटकन कुकर लावते. तर आज स्वयंपाकामध्ये शेवयाची खीर बनवते. त्याचबरोबर इथे मी मस्त मटार आणि बटाट्याची मस्त रस्साभाजी करते, कारण पटकन सगळं करायचं होतं. आणि इथे मी साधं वरण केलेलं आहे, म्हणजेच गोडं वरण, भात आणि आता चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत. तर पटपट आता मी चपात्या सगळ्या लाटून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. माझ्या सगळ्या चपात्या पण झालेल्या आहेत. तर आता देवांना नैवेद्य दाखवते. तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर आता देवीला नैवेद्य दाखवते. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आणि वेदांत निघाले लग्नाला. तुम्हाला तर माहितीच आहे, आमचा जो दूधवाला आहे त्याचं आज लग्न आहे. तर त्याने आवर्जून आम्हाला बोलवलं होतं. तर आता आम्ही निघालो आहे. आज महेश तर काय आमच्यासोबत आले नाही, त्यामुळे मी वेदांसोबतच जाते. तर चला पटकन निघूया. पिशवी तर नवरा नवरीला आम्ही भेटलो, त्यांना गिफ्ट दिलं आणि आता आम्ही इथे आलो आहे. आज आम्हाला जेवायचं नव्हतं, कारण वेदांत सध्या बाहेरचं जेवत नाही आणि तो सध्या जास्त काब्स वगैरे काही खात नाही. त्यामुळे थोडं सॅलड घेतलं आणि त्याने चुकून पापड घेतलं. त्याला वाटलं मी पण खाणार आहे, पण मी तर उपवास सोडला होता दुपारीच. त्याला मी फक्त म्हटलं मला फक्त आईस्क्रीम आण, बाकी काही नको. तर एवढंच आम्ही खाऊन लगेच निघालो. तर आम्हाला तर काही जेवायचं नव्हतं, वेदांना पण जेवायचं नव्हतं. आता त्याला घरी जाऊन मला पनीर करायचं होतं, कारण तो स्ट्रिक्टली त्याचं जे काही डाएट आहे ते पाळत असतो. तर पनीरची भाजी तर तो काही खाणार नव्हता, कारण पनीरची भाजी पण कशी बाहेरची तिखट असते. त्यामुळे तसंच आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि निघालो. आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो होतो आणि इथे नवरा नवरीचं प्री वेडिंग शूट लावलं होतं, तर ते सुद्धा बघत होतो. तर खूप छान दिसत होते नवरा नवरी. मस्त आजकाल सध्या कसं सगळीकडेच प्री वेडिंग शूट करत असतात, तर त्यांनी सुद्धा केलं होतं आणि खूप छान दिसत होते.
झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहे घरी.